पायलट्सला कसं हँडल करतात तुम्ही? सोमालियन पायलटसोबत तुमचं कधी झालंय का इंटरॅक्शन? पायरेट सोबत इंटरॅक्शन माझं झालेलं आहे, कुठं बोलत नाही. जर समुद्राच्या मध्यभागी जहाजावर कोणाचा मृत्यू झालास, त्या परिस्थितीला कसं डील केलं जातं? त्याची जे देह आहे, त्याचा जो बॉडी आहे, फूड स्टोरेज असतात, जिथं आम्ही डीप Okay. फ्रीजर्स असतात आम्हाला, आणि त्याची बॉडी स्टोर करून ठेवावी लागते. खरं सांगतो, कोविडमध्ये लोकांनी एक वर्ष जहाजावरती काढलेले. दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ त्यात पॅन्डेमिकमध्ये कोणाला येता येत नव्हतं, फ्लाईट चलत नव्हत्या, एकेकाने 2-2, 1.5 वर्ष जहाजावरती राहिले. तेवढी रिस्क आहे का जेवढी रिस्क बाहेर सांगितलं? मला वाटत नाही, कारण की आज मी 6 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे. म्हणजे कसल्याही प्रकारचा धोका नाही, काही नाही. लाखोची पगार घेतोय. माझं वय 26 आहे. माझे देश फिरून झालेले आहेत 50-60च्या वरी. याच्यात तुला सॅलरी किती आहे आता? ॲज अ थर्ड ऑफिसर म्हणून मी आत्ता पगार घेतोय 2,90,000च्या आसपास मला पगार सध्या बसतोय. पर मंथ सांगतोय? पर मंथ सांगतोय. हा, वार्षिक नाही सांगत आहे. मित्रांनो, मर्चंट नेव्ही म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोनच गोष्टी येतात. पहिली म्हणजे डॉलरमध्ये सॅलरी आणि दुसरी म्हणजे फॉरेन लाईफ. पण या सगळ्या गोष्टी खऱ्या रिअलमध्ये तशा आहेत का, याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आपल्या नोकरीवाल्या पॉडकास्ट एपिसोड 3 मध्ये आपल्यासोबत आहेत जे मर्चंट नेव्हीमध्ये सध्या काम करताय थर्ड ऑफिसर म्हणून. शिवम, स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. एपिसोड 3 मध्ये तुझं स्वागत आहे. तर आत्ता जो पॉडकास्ट आपण घेणार आहेत, म्हणजे आता तुला जे मी प्रश्न विचारणार आहेत त्यांची रिअल आणि रॉ उत्तरं तुला द्यायची आहेत, कारण की ऑडियन्सच्या मनात भरपूर सारे प्रश्न आहेत मर्चंट नेव्हीबद्दल. तर माझा पहिला प्रश्न तुला तर आता विचारणारच आहे मी. त्याआधी तुझं इंट्रोडक्शन तू ऑडियन्सला सांगून दे. ओके? नक्कीच सर. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद म्हणायचे, कारण की मला जी तुम्ही संधी दिली आहे महाराष्ट्रासमोर उभं गाईड करण्याची, कारण की यामार्फत आपण खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि रॉ आणि रिअल ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगणार, कारण की मार्केटमध्ये जर सध्या विचार करायला गेला एवढ्या गोष्टींचे म्हणजे मोस्टली फ्रॉड्स चालू आहेत आणि बऱ्यापैकी घोटाळे चालू आहेत, आणि या घोटाळ्यांना थांबवण्यासाठी कोणीतरी समोर येऊन अशा प्रकारचं Yes. पॉडकास्ट करणं खूपच गरजेचं आहे. आय एम रिअली थँकफुल माझ्या एका शब्दावरती तुम्ही तयार झालात, आणि आज या पॉडकास्ट मार्फत आपण आपल्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला व्यवस्थितरित्या गाईड करू की याच्यामधले काही मिथ्स असतील, काही हिडन गोष्टी असतील, जो एक अनएक्सप्लोर्ड करिअर आहे त्याच्याबाबत आपण सविस्तर चर्चा करू. आणि सर, तुम्ही प्रश्न विचारा आणि मी नक्कीच याचे जे रिअल आणि खरे उत्तर देण्याचा मी तुम्हाला या पॉडकास्टच्या मार्फत प्रयत्न करणार आहे. तर सर, सुरुवात करू आपण. तुम्ही प्रश्नांची सुरुवात करा. तर मला एक सांग की तुझी जर्नी कुठून सुरू झाली सुरुवातीपासून. तर मला एक शॉर्टमध्ये सांग तुझं इंट्रोडक्शन, की तुझा शालेय शिक्षण आणि त्यानंतर शालेय शिक्षणापासून तर तुझं मर्चंट नेव्हीमध्ये फर्स्ट सिलेक्शन जिथे झालं. सो सर, माझी जी सुरुवात झाली ती एका शेतकरी कुटुंबातून झालेली आहे. माझे वडील शेतकरी होते. 2005 साली त्यांचा मृत्यू झाला घरच्या काही कारणामुळे, आणि 2005च्या नंतर मला एक छोटीशी गोष्ट सांगावी वाटते, ते की माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला, भावाला, दोघांनाही माझ्या आजी आजोबांनी घराबाहेर काढलं, आणि तिथून आमच्या खऱ्या संघर्षाची सुरुवात झाली सर. आणि मग माझं जे प्राथमिक शिक्षण आहे गावामध्ये झालं, आणि त्याच्यानंतर लातूरमध्ये नाही सर, हिप्परगारवा म्हणून गाव आहे, तिथं झालं प्राथमिक शिक्षण. आणि त्याच्यानंतर मी पुढे आईला होतं की काहीतरी मोठ्या ठिकाणी ठेवायचे, काहीतरी घडवायचे, आणि त्या हेतून मला आईनं जे माझं पुढचं शिक्षण आहे, जे की अंटिल 8 मी वसतिगृहावरती होतं, अनाथ आश्रम म्हणून आहे त्याच्यावरती राहिलेलं आहे. आणि 8 नंतर आई कसं म्हणजे अभ्यासामध्ये चांगली होती, आणि त्याच्यामध्ये तिला जॉब लागलेला, आणि त्याच्यानंतर मला तिनं चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, आणि 12वी पर्यंत माझं शिक्षण हे लातूरला बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी माझं NDA साठी प्रिपरेशन करत होतो, ते स्किप केलं मी, म्हणजे सिलेक्शन झालं नाही माझं थोडक्यात तिकडं. आणि मग वेस्ट का घालायचा टाईम हा हेतू ठेवून मी पुढे एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग हा कोर्स करत होतो 1 वर्षाचा. आणि 1 वर्षाचा हा कोर्स करत असताना मला इंडियन नेव्ही तसंच मला मर्चंट नेव्हीबद्दल माहिती कळाली, आणि मी म्हणजे ॲप्लिकेशन वगैरे केलं, आणि लकीली माझं या मर्चंट नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं. 2018 साली माझं सिलेक्शन झालं सर मर्चंट नेव्हीमध्ये. 2017ला मी पासआउट झालो. 1 वर्ष कोर्स करत असताना एक्झाम दिली. 2018मध्ये जूनमध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि आता तो कुठल्या पोस्टिंग? आता ॲज अ थर्ड ऑफिसर म्हणून काम करतोय. तिथं माझी 1 वर्षाची ट्रेनिंग झाली. मी डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स हा कोर्स आहे, हा कोर्स इथून कंप्लीट केला, आणि त्याच्यानंतर 18 महिन्याची ऑनबोर्ड ट्रेनिंग केली. त्याच्यानंतर वापस आल्याच्यानंतर एक्झाम देऊन ॲज अ फायनली ऑफिसर मी 2024मध्ये जानेवारी 2024मध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून काम केलं. ॲज अ थर्ड ऑफिसर म्हणून या मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे सर. ओके. सो आपण सिलेक्शन प्रोसेसचा जो पार्ट आहे तो पुढे घेऊच, की याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असते, तुम्ही कुठून सुरुवात केली पाहिजे, ते तर प्रश्न आपण पुढे घेऊ. पण आता तू जे जहाजावर जातोय, आता तर तू सुट्टीवर आहे, राईट? तर तू जहाजावर आता जे माझे त्याबद्दल काही प्रश्न आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे
6 ते 8 महिने समुद्रावर कसं वाटतं? मेंटली, फिजिकली काय वाटतं? ॲक्च्युली सर हा खूप आय मीन खरं सांगू का मला विचार करतानाही वाटतं की कारण की कोणालाही असू द्या 5-6 महिने म्हणजे इट्स नॉट अ खूप जोक. आम्ही जे व्हिडिओज बघतो ना Instagramवर समुद्राबद्दलचे, जे की मर्चंट नेव्हीचेच काही लोकांचे व्हिडिओज टाकतात. आता तू पण टाकायला सुरुवात केलेली आहे, अच्छा. हां, हां, जे हां. की चांगली गोष्ट आहे. आणि आणि ते बघून आम्हाला कधी-कधी भेव वाटतो, की ते म्हणजे जसं की तिथं टर्ब्युलंट तयार होतो आणि मग जहाज एवढं हलतं, एवढ्या मोठ्या लाटा. सो त्याबद्दल काय सांगशील, की काय सगळा एक्सपिरियन्स असतो 8-6 महिन्यात? सो पहिली गोष्ट 6 महिने राहणं हे खूप कठीण आहे आणि खरंच ते मेंटली ज्याची मेंटॅलिटी स्ट्राँग आहे तोच त्या ठिकाणी काम करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणलात वादळाचं किंवा काही म्हणजे कसं टर्ब्युलन्स हा जिकडे येतो जमिनीवरती येतो तसं समुद्रामध्ये तर असे म्हणजे खूप बेकार तुफान येतात सर. त्याला सामोरे जावं लागतं आम्हाला कधी-कधी. पण आम्हाला एक वेदर फोरकास्ट नावाची गोष्ट असते. म्हणजे आम्हाला आधीच कळून जातं की कुठल्या एरियामध्ये कुठं एरिया म्हणजे वेदर खराब होणार आणि त्याच्यानुसार आम्ही आमची प्लॅनिंग करतो. सेकंड ऑफिसर असतो जहाजावरती. ती पूर्ण प्लॅनिंग करतो. सेफली कसं त्या एरियातून पास करता येईल. साध्या भाषेत जर सांगायचं म्हणलं, लोणावळ्यामध्ये जर तुम्हाला कळालं की दरड कोसळली, लांबचा रस्ता पकडू आपण, पण जिथं जायचं आपल्याला मुंबईला जायचं कुठं जायचं, लांबचा रस्ता पकडू पण सेफली जाऊ, हा आमचा ध्येय असतो. सो ओके. अशा मार्फत आम्ही या वादळांना वगैरे जातो आणि खरं सर म्हणजे जहाजावरती बऱ्यापैकी भीती पण वाटते. कारण सांगतो तुम्हाला जेव्हा वादळामध्ये जहाज बसतो ना, एक आवाज येतो तुम्हाला मी छोटासा साउंड क्लिप देईन त्याचा. ट्र, 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 ट्र असा रबर जसा घासतो ना तसा ओके. आवाज येतो ओके. आणि असं वाटतं की मला जहाज तुटते की काय? म्हणजे अशा प्रकारचा एक समजलं. समजू एक्सपिरियन्स शकतो मी ते. तर ते आत्तापर्यंतचा सर्वात कठीण असा कुठला पार्ट आहे का? म्हणजे आतापर्यंत तुझी जी जर्नी आहे आतापर्यंतची, की सर्वात वर्स्ट एक्सपिरियन्स की ज्यामध्ये तुमचं जहाज एकदम खूप भयंकर घाण परिस्थितीमध्ये अडकलं होतं? सर असा एक इन्सिडेंट आहे. आम्ही बे ऑफ बिस्के नावाचा एक एरिया आहे. जेव्हा तुम्ही बे इकडून ऑफ बिस्के हा कुठे आहे? सो हा जो एरिया आहे सर, हा अटलांटिक ओशनमध्ये येतो हं. आणि फ्रान्स आणि म्हणजे याला जे साईड लागतात, जी जमिनीची साईड लागते ती हां. असते फ्रान्सवर राईट साईडला फ्रान्सची साईड येते आणि इकडे स्पेनची साईड येते. ओके. हा रूट कधी यूज करतो आम्ही जेव्हा मेडिटेरेनियन सीमधून आम्ही जो जिब्राल्टर स्ट्रेट आहे, जिब्राल्टर स्ट्रेट पास करून वरी जेव्हा जातो आम्ही मेनली म्हणजे लंडनकडे जाता ओके. असं साध्यात म्हणू शकतो. लंडनकडे जाताना हा बे ऑफ बिस्के लागतो आणि माझी ही पहिली जहाज होती सर. सी सिकनेस काय असतो मला हे त्या टायमिंगला समजलं. ओके. सी सिकनेस म्हणजे उलट्या येणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आणि त्या टायमिंगला बे ऑफ बिस्केमध्ये वातावरण एवढं खराब झालं होतं सर की अप्रॉक्सिमेटली 6-6, 7-7 मीटरच्या लाटा येत होत्या आणि त्या ठिकाणी आमचं जहाज असं नाचत होतं आणि मला वाटलं की आता डुबतं की काय जहाज. हां. पण जे मर्चंट नेव्हीमधले किंवा जे कमर्शियल हे जहाज आहेत ना, हे एवढे चांगल्या प्रकारे बिल्ड केलेले आहेत. हे कॅपेबल आहेत समुद्रामध्ये जाण्यासाठी. त्यामुळं एक्सपिरियन्स म्हणजे मला खूप सी सिकनेस झाली. मी उलट्या केल्या. मला म्हणजे पोटात पूर्ण हे झालं आणि पहिला एक्सपिरियन्स होता विचार करा सर. म्हणजे पहिल्यांदा मी जहाजावरती गेलो आणि पहिल्याच जहाजावरती हा एक्सपिरियन्स मला भेटला. त्या टायमिंगला थोडंसं घाबरलो होतो आणि मी थोडंसं रडलो देखील होतो सर, खोटं बोलत नाही. म्हणजे एक वाटलं की यार कुठं आलोय आपण? येस, येस, असा एक येस. एक्सपिरियन्स माझा होता त्या ठिकाणचा. ओके. सो दुसरा प्रश्न आहे माझा, की जहाजावर लोकांचं बिहेवियर बदलतं का? म्हणजे टेन्शन वाढतं का? क्लॅशेस होतात का? कारण की 8-6 महिने परिवाराला सोडून, गावाला सोडून आपण समुद्रात कुठेतरी दुसऱ्या लोकांसोबत कंटिन्युअसली प्रवास करतोय 8-6 महिने. तर या परिस्थितीत असं मेंटली लोकं हे होतात का? व्हायबल होतात का? चेंज होतं का बिहेवियर लोकांचं? सो सर खूप जेन्युइन प्रश्न आहे हा पण. कारण की मी पाहिलेलं आहे सर बऱ्याच स्टेटमध्ये जेव्हा पहिले 3-4 महिने काय वाटत नाही सर. जो कोणी आलाय ना थोडासा म्हणजे एक ॲडजस्ट करतो आणि होऊन जातं. पण जेव्हा जसं कॉन्ट्रॅक्ट वाढत जातो म्हणजे पुढचे 8वा महिना म्हणजे लेट्स से 6वा महिना, 7वा महिना या टायमिंगला मेंटल स्टेट थोडीशी बिघडायला लागते सर. आणि खरं सांगतो कोविडमध्ये लोकांनी 1-1 वर्ष जहाजावरती काढलेले अरे आहेत. बापरे! आणि म्हणजे दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ त्या पॅन्डेमिकमध्ये कोणाला येता येत नव्हतं. फ्लाईट्स चालत नव्हत्या. एकेकानी 2-2, 1.5-1.5 वर्ष जहाजावरती राहिले सर. तर मेंटल स्टेट खरंच खूप खराब होतो सर आणि ते अग्रेशन कुठं निघतं तर ज्युनियर्सवरती किंवा इतर अधिकाऱ्यावरती. प्रॅक्टिकल आहे सर, रियालिटी आहे. जो ज्युनियर मोस्ट आहे तो त्याला सहन करावं लागतात या गोष्टी आणि कारण की त्याचं जे सी करिअर आहे तर तिथून सुरुवात होतं आणि हे व्हेरी कॉमन आहे. मी खोटं बोलत नाही. जे झालेल्या म्हणजे होतात त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. समुद्रामध्ये या गोष्टी फेस कराव्या लागतात. मेंटल स्टेट लोकांचा कधी-कधी राहत नाही. बट युजुअली जेव्हा तुम्ही एक सम सॉर्ट ऑफ अमाउंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट करता त्या टायमिंगला नॉर्मल होऊन जातं. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टवर आपण येऊ पुढे. हं, की किती महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो आणि कसं काय असतं ते. हं, हं. तर आता एक कठीण प्रश्न आहे. मृत्यू आणि अंत्यसंस्काराबद्दल, जो की खूप इमोशनल क्वेश्चन आहे आणि जर समुद्राच्या मध्यभागी जहाजावर कोणाचा मृत्यू झालाच, तर त्याच्याशी त्या परिस्थितीला कसं डील केलं जातं? त्याची बॉडी, त्याची फॅमिली म्हणजे
काय एकंदरीत काय तुम्ही तिथलं नियोजन असतं? ठीक आहे, मी सर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करायला या प्रश्नाचा. सर कोणाचाही खरंच ही खूप वाईट गोष्ट आहे येस, आणि येस. आम्हालाही या खूप खूप म्हणजे इमोशनल आणि चॅलेंजिंग ही गोष्ट आहे. सपोज होणार नाही, पण इन केस असं काही झालेलं आहेत, बऱ्याच घटना झालेल्या आहेत आणि असं काही झालं तर त्या केसेसमध्ये सर त्याला पहिली गोष्ट जहाजावरती इन्स्पेक्ट केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे जे देह आहे, त्याचा जो बॉडी आहे, एक जहाजावरती म्हणजे स्पेसिफिकली एक शवगृह म्हणून बनवलेलं असतं, Yes, ज्या yes. ठिकाणी त्याची बॉडी ठेवली जाते. बट इन सम केसेस ते म्हणजे ते फॅसिलिटी नसते. त्या केसेसमध्ये आम्हाला जे फूड स्टोरेज असतात, जिथं आम्ही डीप Okay. फ्रीझर्स असतात समजलं, आम्हाला, समजलं. तिथला एक एरिया पार्शली रिकामा करून रिकामा करून आम्हाला त्याची तिथं Store बॉडी कर. अंटिल वी अराईव्ह टू द नेक्स्ट पोर्ट, म्हणजे जोपर्यंत आम्ही नेक्स्ट बंदरामध्ये कुठल्या जात नाही तोपर्यंत त्याची बॉडी स्टोअर करून ठेवावी लागते. आणि त्याला छेडछाड नाही करायची, जशी बॉडी आहे तशी त्याला पूर्ण पॅक करून डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही नेक्स्ट पोर्टला अराईव्ह करतो त्या टायमिंगला बाहेरून पोलीस पूर्ण टीम येते, त्याचं इन्व्हेस्टिगेशन होतं, पोस्टमॉर्टमनं त्याचा पूर्ण रिपोर्ट काढला जातो. त्या ठिकाणी त्याचं डिक्लेरेशन दिलं जातं, म्हणजे डेथ सर्टिफिकेट बनलं जातं, जहाजावरती त्याची नोंद होती आणि तिथून ते शव, त्याची जी बॉडी आहे ती पुन्हा भारतामध्ये किंवा ज्याही देशात विमानाने पाठवली जाते. मला एक सांग की आता जर देव न करू असं कोणासोबत हो, पण जे डेथ झाली तर मग त्या फॅमिलीला इमिजिएटली कळवलं जातं का? हां सर, हे कळवणं हे म्हणजे जहाजाचं हे कॅप्टन कंपनीला कळवतो आणि कंपनी ऑफिशियली त्यांना म्हणजे मेसेजद्वारे पत्रव्यवहार करतात की असं असं झालेलं आहे. ओके. आणि खरंच ही खूप गोष्ट चॅलेंजिंग आहे यार. म्हणजे मला तुम्हाला सांगतो ना सर, मी बघा म्हणजे माझ्यासोबत एक जण रोज काम करतोय, आज तो माझ्यात नाहीये आणि ह्याच्यामुळे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आमचं मनोबळ कमी होतं आणि विचार. ऑब्विसली तुम्ही सोबत काम केलंय आणि सोबत काम करण्याचा पुढचं तुमचा प्लॅन असतो परत. आणि समुद्रात एक नियम आहे सर, शिप मस्ट सेल. जसं आयुष्यासोबत आहे, आयुष्य हे चालत राहायला पाहिजे आणि चालतच राहतं. म्हणजे लोक येत राहतात, जात राहतात. फॅमिलीमध्ये पण तसंच आहे ऑब्विसली. दुसरा प्रश्न माझा आहे, डॉक्टर्स वगैरे कसे असतात? म्हणजे जहाजावर डॉक्टर असतात का आणि मोर प्रोफेशनल असतात का, आणि बाकीच्या सुविधा कशा असतात? जर त्याच्यावर सर्जरी करायची वेळ आली तर त्या केसमध्ये काय केलं जातं? सो सर बेसिकली तुम्हाला खूप म्हणजे आश्चर्यचकित व्हाल तुम्ही, जहाजावरती डॉक्टर नसतो सर. सो बेसिकली जे डॉक्टर असतो ते आम्हीच असतो. डॉक्टर नसतोच? डॉक्टर नसतोच सर. सगळ्यात तुम्हाला त्या गोष्टीसाठी ट्रेन केलं जातंय? एक्झॅक्टली. या गोष्टीसाठी पण? हां, तर एक MFA नावाचा कोर्स आहे, मेडिकल फर्स्ट एड गाईड. हा कोर्स सगळ्यांना कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला समुद्रात जायचंय, हा कोर्स करणं त्याची एक्झाम पण असेल? त्याची एक एक्झाम असते, खूप कठीण एक्झाम असते का? कठीण असते का? कठीण असते सर बऱ्यापैकी. म्हणजे एवढं इझी नाहीये. म्हणजे तुम्हाला पूर्ण जे टेक्निकल टर्म्स असतात, गोळ्यांची नावं, इंजेक्शन कसं आहे, ह्याची पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. आणि त्याच्यामधून जे सेकंड ऑफिसर आहे तो ऑफिशियली एक डॉक्टर म्हणून रिप्रेझेंट करतो, कारण की त्याच्याकडे पूर्ण मेडिकल लॉकर असतं. सगळं जहाजावरती एक हॉस्पिटल देखील असतं सर छोटंसं, तिथं जे बेसिक इक्विपमेंट सगळ्या गोष्टी असतात. आणि सर याच्यातून पुढे सपोज लेट्स एखाद्याला काही झालं तर ते आम्ही ॲट मिनिमम स्टेजवरती त्याला म्हणजे व्यवस्थित त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, सॉरी माय मिस्टेक, म्हणजे स्टार्टिंगला आपण काय करतो ते फर्स्ट एड. सो जहाजावरती आम्ही इनिशियल स्टेजला फर्स्ट एड देऊन जेवढं जमलं त्या आमच्या परीने करतो. आणि इमिडिएटली एक हेल्पलाईन नंबर असतो सर, जो की एक डेडिकेटेड डॉक्टर असतो आमच्या, त्याला आम्ही कनेक्ट करून देतो आणि त्याच्यावरून तो डिटरमाइन करतो की वेदर याला या जहाजावरती ठेवायचे का इमिडिएट ह्याला मेडिकल इव्हॅक्युएशन पाहिजे. लेट्स से हार्ट अटॅक आहे, या असेच केसेसमध्ये इमिडिएटली समुद्राच्या मध्यमात कुठेही जहाज आहे त्या ठिकाणी हेलिकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं. हां, तर हेलिकॉप्टर वगैरे येऊन त्याला पिकअप करून हे जातं. आणि बऱ्याच केसेसमध्ये तट जर जवळ असेल तर जहाज तटाच्या जवळ नेऊन, जवळचा तट आहे तिथं नेऊन जवळच्या ते दवाखान्यामध्ये त्याला दाखल केलं जातं. आता दुसरा प्रश्न, तिसरा चौथा प्रश्न असेल आपला मे बी, पायरेट्सला कसं हँडल करतात तुम्ही? सोमालियन पायरेट सोबत तुमचं कधी झालंय का इंटरॅक्शन म्हणजे असं हेवी इंटरॅक्शन झालेलं आहे का, ज्यामध्ये गोळ्या वगैरे झाडले गेलेले आहेत? असं कधी झालंय का? ओके. सो सर पायरेट सोबत इंटरॅक्शन माझं झालेलं आहे, कुठं बोलत नाही. आम्ही पास करत होतो इंडियन ओशनमध्ये, म्हणजे आपला अरेबियन सी आहे ना, तिथून गल्फ ऑफ ओमन नावाचा एक एरिया आहे, माहिती आहे ना, त्या ठिकाणून जहाज पास करत होता आमचा. अँड म्हणजे आय वॉज ऑन द वॉच, मी ड्युटीवरती होतो अँड त्या टायमिंगला मी ट्रेनिंगमध्ये होतो. अँड आय सॉ वन सस्पिशन, मी एक बोट पाहिली जी की स्लोली अप्रोच करते. अँड आय वॉज लाईक हे काय यार, म्हणजे पहिल्यांदाच. आणि सर आम्ही कसं असतं, या एरियामध्ये जाण्याच्या आधी आम्ही आमची सगळी प्रिपरेशन करतो. जहाजाची प्रिपरेशन कशा प्रकारे असते तर जहाजाच्या जे बॅक
साईडला जिथून एंट्रन्स आहे, जहाजाचा जो फ्रीबोर्ड असतो ना सर 8, 10, 12, 15 मीटरचा असतो. म्हणजे फ्रीबोर्ड एवढा मोठा असतो की येणं थोडं अवघड असतं त्यांना, Okay. शिडी नसते किंवा काही नसतं. तर त्यामुळे जो एक खालच्या साईडला पूप डेक म्हणून एरिया असतो तिथून फ्रीबोर्ड कमी असतो, त्या ठिकाणी पूर्ण चारी साईडनी जाळी लावली जाते. आणि त्यानंतर एक जे फायर होजेस असतात त्या नोझल्स आम्ही प्रिपेअर करतो आणि चारी साईडनं फवारे लावतो. आणि एवढी खूप प्रेशरचे म्हणजे पाणी फेकतं ते, सपोज ते अंगावर पडलं तर लागतं, असं एवढं Yes, प्रेशरचं yes. पाणी असतं. तर तशा प्रकारे आम्ही एक संरक्षण करतो. हां, ओके, बॅक टू द स्टोरी. आणि मी बोट अप्रोच करताना पाहिले आणि देन आम्ही इमिडिएट ॲक्शन केली. ती सगळे जे फवारे आहेत आपले जहाजावर ते सगळे लावले, ते ऑन केलं ऑन केले, स्पीड वाढवली जहाजाची आणि फास्ट जेवढं जमलं तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न केला. कारण की आम्हीही घाबरलो होतो, मीही देखील पाहिलं, खूप घाबरलो. आणि नंतर मी बायनाकुलर्स म्हणजे आमचे जे पाहायचं त्यातून बघितलं, त्यांच्याकडे मला दिसून आलं गन्स या सगळ्या गोष्टी होत्या. Okay. त्यांनी फायरिंग केलेली का? फायरिंग वगैरे नाही केलेली. तुमच्याकडे त्यासाठी वेपन्स असतात का? काही काही जहाजावरती असतात सर. कोणत्या जहाजावरती असतात? कंटेनर जहाजावरती ज्या मोठ्या आहेत त्यांच्याकडे हे वेपन्स वगैरे नसतात. त्याचं कारण म्हणजे जहाजाचा फ्रीबोर्ड एवढा मोठा असतो की त्यांना चढता येत नाही. हा असतात कुणाकडे, जे छोटी जहाजे आहेत त्यांच्याकडे गन्स नाही तर गनमॅन असतात सोबत. 2 म्हणजे त्या एरियातून पास करताना एक Okay. 2-3 सिक्युरिटी पोलीसवाले सोबत त्यांच्या येतात. तर असं- म्हणजे तुमचं जे जहाज आहे हम्म. त्यासोबत सिक्युरिटी नसते, नसते आमच्या गन्स जहाजावर. मॅन नसतात, कोणीच नसतं. तुमच्याकडे पण गन्स नसतात. आमच्याकडे पण गन नसतात सर. आमच्याकडे म्हणजे मोठी जहाज आहे ना सर, त्याच्यावरती Got काही it. सुविधा. समजलं मला, पण छोट्या जहाजावरती असते सर. मी हा 100 हा चिंतेचा विषय आहे का, की तुमच्याकडे नाही आहेत म्हणून गन्स, म्हणजे तुम्हाला प्रोव्हाइड केले जात नाही मोस्टली आणि पायरेट्स चढू शकतात का आणि केसमध्ये कुठल्याही? तर मोस्टली सर आमच्या मी ज्या जहाजावरती होतो ती खूप मोठी जहाज होती आणि त्याच्यावर हे होणं शक्य नाही आणि त्यांना चिंता करण्याची गरज नाही. चिंता Okay. करण्याची गरज कोणाला आहे, जे छोटी जहाज आहे ज्याचा फ्रीबोर्ड कमी आहे. म्हणजे पाण्यापासून ते फ्रीबोर्ड हा एक टेक्निकल शब्द वापरतो मी. फ्रीबोर्ड म्हणजे पाण्यापासूनचे जो डेक आहे समजलं. तो एरिया म्हणजे फ्रीबोर्ड. तर त्याचा फ्रीबोर्ड ज्याचा कमी आहे त्याला म्हणजे गनमॅन असतात 100% कंपल्सरी आहे त्या एरियातून जातात. आणि हे गनमॅन ह्यांचं प्रोटेक्शन करतात. आणि आणखी गोष्ट सांगतो सर, जहाजावरती इन केस असं काही झालं, लेट से झालंच म्हणून समजू आपण की कोणी आमची एवढी मोठी जहाज आहे अटॅक केला, तर आमच्याकडे एक एरिया असतो, सिटाडेल नाव असतं त्याचं, सिटाडेल. आणि तिथं जाऊन आम्ही लॉक करून घेतो स्वतःला आणि Okay. पूर्ण तिथं जाण्याच्या आधी सगळी पॉवर बंद करून टाकतो. म्हणजे त्याला पूर्ण शिप ऑफ होऊन जातो. ऑफ होऊन जाते. आणि त्या सिटाडेलमध्ये सगळी एमर्जन्सी सोय असते, म्हणजे बाथरूम पासून ते खाण्यापिण्याचे सगळं. आणि प्लस एमर्जन्सी तुम्हाला ब्रॉडकास्ट करायला किंवा बाकीचे इंडियन नेव्ही स्पेशल रूम बनवलेला असतो एक्झॅक्टली, की जिथे तुम्ही या केसमध्ये राहू शकता, हा. अशा इमर्जन्सी केसमध्ये. त्याचा स्पेसिफिक एक पासपोर्ट असतो, पासवर्ड असतो एंटर करण्यासाठी वगैरे. ओके. म्हणजे एक टेक्निकल ते आतमधलं तुम्हाला Got it. विषय आहे. आणि सगळी सुविधा असते, म्हणजे कम्युनिकेशन करू शकता तुम्ही नेव्हीशी वगैरे, जो पण आहे तो अशा ओके. प्रकारे. तर माझा एक आता जरा वेगळा प्रश्न आहे की 8 ते 6 महिने तुम्ही जेव्हा जहाजावर जातात, लेडीज क्रू असतो का? आता बऱ्याच माझ्या म्हणजे माझ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जिथं होतो मी, बऱ्याच नाही म्हणायचं, म्हणजे 100मधून 2 सापडतील तुम्हाला अशी एक. आणि म्हणजे मुली या गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह नाही आहेत, पॉझिटिव्ह नाही आहेत. आणि म्हणजे आता होत आहे सर, इन्फ्लुएन्स होत आहेत. त्याचं कारण म्हणजे बऱ्याच लेडीज इन्फ्लुएन्सर आहेत जे की खूप फेमस आहेत आणि त्यांना पाहून त्यांनाही उत्साह येतो की आपणही करू शकतो. आणि खरं सांगतो सर, मुलींसाठी खूप म्हणजे जे शिपिंग इंडस्ट्री आहे खूप प्रयत्न करत आहे. वुमेन ॲट सी हा एक खूप मोठा कन्सेप्ट चालू आहे. IMOने देखील बऱ्याच गोष्टीमध्ये वुमेन ॲट सी हा प्रोग्रामला इनिशिएट केलेला आहे. आणि होपफुली या पुढच्या 5-10 वर्षामध्ये लाईक ॲटलिस्ट एक 30-40% ते वाढतंय प्रमाण आणि वाढेल ऑब्व्हियसली. तुमच्या जहाजावर आतापर्यंत नाही? मी आतापर्यंत एकाही लेडीज सोबत सेल गॉट इट. पिण्याच्या पाण्याचं कसं नियोजन असतं, म्हणजे जहाज सुटण्यापासून तर जिथे तुम्हाला डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे तिथपर्यंत तुमच्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन कसं करतात तुम्ही? सर, पिण्याचं पाण्याचं म्हटलं तर आमच्याकडे सर फ्रेश वॉटर जनरेटर असतो. जे समुद्रीचं खारं पाणी आहे त्या खाऱ्या पाण्याला गोळं करून आम्ही पितो. आणि कधी कधी असं होऊ शकतं की तो प्लांट बंद पडलाय, जसं की आमच्यासोबत झालेलं आहे रिसेंटली. त्या केसेसमध्ये आम्ही ज्याही तटाला जातो तटाकडून पाणी विकत घ्यावं लागतं सर आम्हाला. म्हणजे पूर्ण होजल वगैरे लावून आमचे टनाने पाणी भरलं जातं. म्हणजे ते आम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करतो की किती कन्झम्पशन आहे. आमच्याकडे एकेका टायमिंगला 150-200 टन पाणी असतं आणि प्यायचं पाणी. आणि त्या पाण्याला पुढे फिल्टर करून आम्ही RO फिल्टर्स किंवा त्या फिल्टर करून तेच पाणी आम्ही पितो. आणि काही कंपन्यांमध्ये असं पण असतं की आम्ही बल्कमध्ये वॉटर बॉटल्स विकत घेतो, म्हणजे आणि तोही आपण यूज करू शकतो. असा आहे त्याचा. मला एक सांग की आता तू ज्या जहाजावर काम करतोय त्याची कॅपॅसिटी किती आहे, ते किती हेवी आहे आणि त्याच्यामध्ये किती जे फ्युएल आहे ते फ्युएल कोणत्या प्रकारचं फ्युएल यूज केलं जातं आणि ते किती प्रमाणात स्टोअर केलं, त्याची जी कॅपॅसिटी स्टोअरची फ्युएलची
ती किती असते आणि त्याचा जो स्पीड किती असतो ते थोडंसं टेक्निकल सांग माझ्या ऑडियन्सला की काय असतं नेमकं. सो सर, जहाजाची सगळ्यात मोठी जी मी केलेली आहे सगळ्यात मोठी जहाज आहे ती होती 15,000 TU ची. 15,020 इक्वॅलंट युनिट कॅपॅसिटी कॅरी करण्याची ताकद त्या जहाजामध्ये आहे. आणि त्या जहाजावरचं जे फ्यूल आहे त्याची जी कॅपॅसिटी आहे ती अप्रॉक्सिमेटली 10 ते 12,000 मॅट्रिक टन एवढी कॅपॅसिटी आहे. आता सपोज हाच आकडा आपण लिटरमध्ये बघायला गेलं तर अप्रॉक्सिमेटली 1 ते 1.2 कोटी लिटर इतकं तेल आहे, फ्यूल आहे. आणि आणखी एका याच्यामध्ये मी रेफरन्स देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे एका मोठ्यासारख्या म्हणजे पुण्यासारख्या 50 पेट्रोल पंपाच्या कॅपॅसिटी इतकी कॅपॅसिटी त्याला वन टाइम लागतं. आणि या फ्यूलने तुम्ही जगभर म्हणजे एक तुमची फॉर्च्युनर गाडी असली ना 1000 वेळा जग प्रदर्शना करून वापस येईल एवढी. म्हणजे एवढी त्याची. आणि ते जे फ्युएल असतं त्याच्यात ते आपल्या रेग्युलर फ्युएलपेक्षा वेगळं असतं, राईट? खूप वेगळं असतं सर, खूप वेगळं. ते आपण चालवू शकत नाही. आता त्यातलं 4 प्रकारचे ग्रेड सांगतो मी तुम्हाला. VLSF असतो जो की खूप घट्ट आणि गाढ असं म्हणजे रॉ फ्यूल आहे एकदम, पूर्ण घट्ट आणि गाढ फ्यूल असतं. 100 ते 200 डिग्री टेम्परेचर लागतं तेव्हा ते वर्कआउट होतं. म्हणजे ते नॉर्मल ऑपरेशनसाठी नाही, त्याला फिल्ट्रेशन वगैरे करावं लागतं. त्याच्यानंतर जास्त जात नाही मी याच्यामध्ये, बेसिक सांगतो. MGO नावाचं असतं. त्याच्यानंतर हेवी फ्यूल असतं HFO नावाचं. या प्रकारचे असे वेगळे वेगळे फ्यूल आहेत. आणि आता रिसेंटमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन जसं आपल्याकडे CNG कार्स आलेत तसं जहाजामध्ये पण इनोव्हेशन झालेलं आहे. ड्युअल फ्यूल असतं, त्यामध्ये गॅसवरती चालणाऱ्या शिप्स पण आहेत. म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस यूज केला जातो, LNG यूज केला जातो. आपण सध्या CNG यूज करतो. आता ट्रक्स मध्ये पण येत आहेत. खूप मोठे मोठे ट्रक्स LNG वरती आहेत. हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे सर, बरं का. लिक्विडला पुन्हा त्याला गॅसेस केलं जातं. जहाजावरती पूर्ण प्लांट असतो त्याचा. आपण जे भरतो आपल्या जे गाडीमध्ये आहे सध्या CNG आहे ते कंप्रेस गॅस आहे, पण तो लिक्विफाईड आहे. त्याचं म्हणजे लिक्विफिकेशन पुन्हा गॅसेसमध्ये कम्प्लीट करून पुढे ते यूज केलं जातं. ओके, आता आपण याच्याकडे वळू की जे मर्चंट नेव्हीमध्ये सिलेक्शन प्रोसेस असते आणि महाराष्ट्रात पूर्ण भारतात म्हणून आपण आता जो प्रकार सुरू आहे की ज्यामध्ये पोरांची फसवणूक होते, त्यांना प्रॉपर नॉलेज नाही आहे की कोणत्या अकॅडमीमध्ये म्हणा कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे. कारण की इन्स्टिट्यूट तर काय सांगतात की या बाबा आम्ही तुम्हाला प्लेसमेंट देऊ, हे ते सगळं चांगलं सांगून ॲडमिशन घेऊन घेतात, जसं इंजिनिअरिंगचे कॉलेजेस घेतात महाराष्ट्रामध्ये. नो ऑफेंड, कोणत्याच पर्सनल कॉलेजला आपला हे नाही आहे, काही टीका नाही आहे, पण जी सत्यता आहे ती. ओके, तर त्याबद्दल काय सांगशील? पहिले तर मला सिलेक्शन प्रोसेस सांग की काय असते ओव्हरऑल, याच्यामध्ये जाण्यासाठी काय काय करावं लागतं, बेसिक पात्रता काय पाहिजे, आणि त्याच्यानंतर हे सांग मला की याच्यामध्ये फसवणूक कशी होते. ठीक आहे, तर सर आपण म्हणजे हाऊ यू कॅन गेट इन टू मर्चंट, म्हणजे कसे येऊ शकता याच्यावरती डिस्कशन करू. आणि किती क्वालिफिकेशन लागतं याच्यावरती. सगळ्यात पहिला पगार किती मिळतो ते पण सांगशील जर तू काही प्रॉब्लेम नसेल तर. ओके, नो ऑफेन्स. म्हणजे पगार सांगू शकतो मी, त्यात काही विषय नाही. पण सर मी म्हणेन की आपण हा जो पगाराचा प्रश्न आहे मी लास्टला सांगू, क्वेश्चन मध्ये कव्हर करू आपण. मी सगळ्या रँकचं सांगतो सध्या, आपण फक्त याच्यावरती सिलेक्शन प्रोसेस. ओके, सो याच्यामध्ये सर सगळ्यात पहिल्यांदा 10वी नंतर तुम्ही सगळ्यात जे लिस्ट क्वालिफिकेशन जॉईन करू शकता ॲज अ GP रेटिंग नावाचा हा कोर्स आहे. GP रेटिंग करून तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये येऊ शकता. किती महिन्याचा असतो GP रेटिंग? GP रेटिंग हा कोर्स 6 महिन्याचा कोर्स आहे सर. त्याच्यासाठी महाराष्ट्रात किती ठिकाण आहेत की जिथे GP रेटिंग करू शकतो? आता मी स्पेसिफिकली सांगतो सर, महाराष्ट्रामध्ये भरपूर कॉलेज आहेत. 50, 60, 100 काय असतं, 50, 30, 40 तर कुठं गेले नाही सर. DG अप्रूव्ड कॉलेज आहेत. प्रॉब्लेम एकच आहे, तुमच्याकडून कोर्स करून घेतील पण जॉब कोण देणार, दॅट इज व्हॉट व्हेरी इम्पॉर्टंट. त्यावर आपण पुढे बोलू आपण. सो GP रेटिंग कॉलेज, मी टॉप कॉलेजेस सांगतो तुम्हाला. माझा ऑडियन्सला म्हणजे तुम्हाला सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे, प्लीज याच कॉलेजमधून करा, बाहेरून कुठेही हात मारू नका. कॉलेजचे नाव सांगतो, ग्रेट ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ मरीटाईम स्टडीज, जे की लोणावळ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरं कॉलेज घेतो मी 7 आयलंड शिपिंग, जे की नवी मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर TS रेहमान म्हणून आहे, ते पण नवी मुंबई. TS रेहमान बद्दल ऐकलेलं आहे ना, हा ते आहे. त्याच्यानंतर नुसी गोवा म्हणून एक आहे, गोव्याचं कॉलेज आहे, 1 नंबर कॉलेज आहे ते. अँड या म्हणजे 4-5 कॉलेज आहेत, इथून तुम्ही प्रिफरन्स करा तुमचा. आणि बेस्ट आहे आपल्या महाराष्ट्रात. हे जे कॉलेजेस सांगितले यांचं काही प्रमोशन वगैरे नाहीये, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, जस्ट सांगतोय, काही प्रमोशन वगैरे नाहीये कुठल्या, फक्त त्याच्या मनाने सांगतोय तो आणि एक प्रामाणिक वृत्तीने सांगतोय, तुमची फसवणूक न व्हावी म्हणून. ओके, आता पुढे वळू की GP रेटिंगचा एक भाग झाला, आता दुसरा भाग. सो तुम्ही 12th नंतर ही मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता. 12th नंतर मर्चंट नेव्ही जॉईन करण्याचा सगळ्यात बेस्ट कोर्स आहे तो आहे डिप्लोमा इन नॉटिकल्स. 12th मध्ये तुम्हाला PCM पाहिजे, 60% मार्क पाहिजे मिनिमम पाहिजे, आणि इंग्लिशमध्ये 50%च्या वरी मार्क पाहिजे. ह्या सगळ्या रिक्वायरमेंट सांगतोय, पण आजच्या टायमिंगला कॉम्पिटिशन भरपूर आहे. सो कॉम्पिटेटिव्ह 80% तुम्हाला मार्क पाहिजे असं मला वाटतं. ओके,
आणि त्याच्यानंतर तुम्ही हा कोर्स करू शकता. कॉलेजचे नाव नाही सांगत मी, पण रेप्युटेड इन्स्टिट्यूट्स आहेत महाराष्ट्रामध्ये. ऑनलाईन चेक करा तुम्ही, तिथूनच हा कोर्स करावा. हा झाला 12th नंतर तुम्ही कसं येऊ शकता. त्याच्यानंतर ज्या लोकांनी ITI केलं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ॲज अ GP रेटिंग हा कोर्स जॉईन करण्यासाठी. ITI वाल्यांना खूप प्रिफरन्स दिलं जातं सर, कारण त्याचं एकच कारण आहे, कारण की हे ITI वाले आहेत, यांना ऑलरेडी मशीन्स आणि याच्यावरती एक काम केलेलं असतं किंवा त्यांचा हात बसलेला असतो. आणि जे नॉर्मल 10वी पास करून येतात त्यांच्यापेक्षा यांना प्रिफरन्स दिलं जातं. सो ITI वाल्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये यायला पाहिजे GP रेटिंग कोर्ससोबत. त्याच्यानंतर आणखी एक पुढचं सांगतो. तुम्ही सपोज तुमचं BTech झालेलं आहे, BTech इन मरीन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तेही लोक मर्चंट नेव्ही जॉईन करू शकतात. येस GME नावाचा कोर्स आहे, ग्रॅज्युएट इन मरीन इंजिनिअरिंग. 1 वर्षाचा हा कोर्स आहे आणि इथून कोर्स करून तुम्ही पुढे मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता. त्यानंतर ज्यांचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे तेही या कोर्समध्ये या फील्डमध्ये येऊ शकतात. त्यांना त्याच्यानंतर ETO नावाचा कोर्स आहे, इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर नावाचा एक कोर्स आहे, 4 महिन्याचा कोर्स आहे. हा कोर्स करूनही मर्चंट नेव्ही तुम्ही येऊ शकता. ओके. हे सगळे वेज मी तुम्हाला सांगितले मर्चंट नेव्हीमध्ये येण्याचे. तर मला एक सांगा, आता बेसिक साधारण काय प्रोसेस असते, आता समजून की कोर्स केल्यानंतरची पुढची प्रोसेस सांग. आता पहिल्यांदा सिलेक्शन हे 10वी पास मुलाने केलं, GP रेटिंग केलं, त्याच्यानंतर काय? 10वी त्याच्यानंतर त्याला 36 महिन्याचा सीट आहे, म्हणजे ॲज अ थांबा 1 मिनिट, सॉरी सर. 10वीच्या नंतर सपोज त्यांनी पास केलं, 6 महिन्याचा कोर्स केला, GP रेटिंग हा कोर्स केला. त्याच्यानंतर त्याला पासपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी रेडी करावं लागतं. सगळं इन्स्टिट्यूटद्वारे होऊन जातं. CDC या सगळ्या जे की म्हणजे बाहेर जाण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी आहेत, हे सगळं डॉक्युमेंटेशन होतं. तुम्ही जहाजावरती जाता, ॲज अ पहिल्या जहाजावरती जाता. तुम्हाला 9 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो. जेव्हा जे पण आणखी एक सांगतो मित्रांनो, जे रेटिंग बॅकग्राऊंड आहे म्हणजे कामगार आहेत सर, मी सांगितलं नाही, पण त्यांना 9 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात. सो 9 महिन्याचे तिथून तुमचा सुरुवात होतो. स्टार्टिंग तुमची जर सपोज पगार जर म्हणली तर स्टायपन भेटला जातो. तो अप्रॉक्सिमेटली 50,000च्या आसपास, 40-45,000 स्टायपन भेटला जातो चांगल्या कंपनीमध्ये. आणि तिथून तुमची सुरुवात होती सी करिअरला. 9 महिने जाणार, तुम्ही वापस येणार, सुट्ट्या घेणार थोडे दिवस, पुन्हा आणखी जहाजावर तर पगार वाढ होणार. हे झालं 10वी वाल्यांचं GP रेटिंग साठी. आणि याच्यामध्ये फीस लागते कोर्स करायला, ते अप्रॉक्सिमेटली 3 ते 4 लाख लागते. आणि तुम्ही याच्यामधून जे पगारीचा जर विचार करायला गेला तर मॅक्सिमम तुमचे पगार 1,80,000 2 लाखापर्यंत जाऊ शकते पर मंथ कामगार. ठीक आहे, म्हणजे फी हेवी आहे जरा, पण प्लेसमेंट मिळालं तर बेस्ट आहे. त्यानंतर पुढे जे दुसरे फील्ड आहेत, याच्यामध्ये लोएस्ट रँक किती असते आणि हायेस्ट रँक किती असते पोझिशनमध्ये, म्हणजे जेव्हा जॉईनिंगच्या वेळेस, आणि त्याचाच पगार पण सांग मला रेटिंगमध्ये, की म्हणजे की सगळ्या रँकचं सांग विचार. सगळ्या रँक्स जर शॉर्टमध्ये सांगता येतील. ओके, सो मी म्हणजे पूर्ण इलॅबोरेट करतो की जहाजावर तर कसं, म्हणजे पूर्ण डिपार्टमेंट इलॅबोरेट करतो, किती डिपार्टमेंट असतात, कसं असतं काय नाही. आता आपल्या कसं गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ग्रुप D, ग्रुप C, ग्रुप B, ग्रुप A या ज्या कशा असतात लेवल, त्यानुसार त्याची सॅलरी असते. तसं कमीत कमी लेवलचं पद आणि हायेस्ट लेवलचं पद. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा जहाजावरती 2 डिपार्टमेंट असतात, ऍक्च्युअली 3 डिपार्टमेंट असतात. एक जे असतं ते डेक डिपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये पूर्ण डेक ऑफिसर्स येतात आणि डेक रेटिंग येतात. त्याच्यानंतर दुसरं डिपार्टमेंट असतं, इंजिन डिपार्टमेंट असतं, जे की इंजिनची देखभाल करतं. त्याच्यामध्ये ऑफिसर पासून ते खाली रेटिंगपर्यंत म्हणजे कामगारापर्यंत. आणि जे तिसरं डिपार्टमेंट असतं ते गॅली डिपार्टमेंट, जे खाण्यापिण्यासाठी असतं. सो डेक डिपार्टमेंटमध्ये जो डेक डिपार्टमेंटची जो हेड आहे तो असतो कॅप्टन, आणि त्याची सुरुवात होते, जो लिस्ट मोस्ट जो रँक आहे तो आहे डेक ट्रेनिंग, म्हणजे जो डेक ट्रेनिंग हा रेटिंग आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं पुढे प्रमोशन होतो, तो पुढे ऑर्डिनरी सीमॅन होतो. त्याच्यानंतर त्याचं पुढे प्रमोशन होऊन, म्हणजे जसं जसं तुमचा सी टाईम होतं तसं तसं तुमचं प्रमोशन होत जातं. त्याच्यानंतर तुम्ही एबल बॉडीड सीमेंट म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही बोसन म्हणतात. बोसन हा हायेस्ट रँक आहे जो कामगारामधला आहे, आणि याची पगार जाते अप्रॉक्सिमेटली 81-2 लाखापर्यंत. आणि इथून जर सपोज तुम्हाला ऑफिसर व्हायचं तर तुमच्याकडे एक रस्ता आहे, तुम्हाला एक्झाम द्यायचे, जी भारत सरकारनं म्हणजे जे क्रायटेरिया ठेवलं आहे त्याच्यानुसार तुम्ही ती एक्झाम द्यायची आहे. त्याच्यामध्ये मी जात नाही. सो त्याच्यानंतर ज्यांनी 12th नंतर जॉईन केलंय त्यांना डायरेक्ट डेक कॅडेट म्हणून बसवलं जातं. कॅडेट म्हणजे हा लोअर मोस्ट रँक आहे ऑफिसर साईडचा, जिथून ह्याची ट्रेनिंगची सुरुवात होते. आणि इथून पुढे तो डेक कॅडेटहून जेव्हा प्रमोशन होतं त्याच्यानंतर 3rd ऑफिसर होतो, म्हणजे जेव्हा सी टाईम किंवा जो रिक्वायरमेंट आहे कंप्लीट केल्यानंतर 3rd ऑफिसर बनतो. 3rd ऑफिसरच्या नंतर त्याचं पुढे प्रमोशन होतं 2nd ऑफिसरला. 3rd ऑफिसरहून 2nd ऑफिसर जाण्यासाठी जे लायसन्स लागतं, दाखवू का सर ते? दाखवू शकतो. ठीक आहे. सो जो डेक कॅडेट आहे, जेव्हा तो 18 महिन्याचा सी टाईम कंप्लीट करून येतो, त्याच्यानंतर
त्याला एक एक्झाम द्यावी लागते भारत सरकारची, ज्याला 1 ते 1.5 वर्ष लागतो पास व्हायला. सो ती जर एक्झाम पास केली तर तुम्हाला भारत सरकारकडून हे डॉक्युमेंट भेटतं, सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी म्हणतात. ओके. आणि समुद्रामध्ये जाण्यासाठी कुठलाही रँक असू द्या सर, याला CDC म्हणतात, हे असणं खूप गरजेचं आहे. याच्याशिवाय तुम्ही समुद्रामध्ये येऊ शकत नाही. ब्लू कलरचं आणि ग्रीन कलरचं हे माझं पर्सनल लायसन्स आहे, जे की ऑफिसर साईडचं. सो जे डेक कॅडेटला पगार भेटते ती भेटते अप्रॉक्सिमेटली 50-55 हजार. डेक कॅडेटसाठी कुठली मुलं पात्र असतात? 12th म्हणजे 12th नंतर तुम्हाला DNS करून कोर्स येतात, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स वाले. ते 60% मार्क जे आहे ते पात्रता करून एक्झाम दिल्यानंतर येस त्यांना एवढं स्टायपंड भेटतो. म्हणजे ट्रेनिंगमध्ये काहीतरी मोबदला म्हणून 50-55 हजार रुपये त्यांना स्टायपंड दिला जातो 12वी नंतर. म्हणजे 10वी नंतर असतात त्यांना स्टार्टिंगला 35,000च्या आसपास, 30-35 हजार. जे बीटेक वाले आहेत ते बीटेक ज्यांना पण ॲज अ कॅडेट म्हणूनच येतात त्यांना पण 50-55 आजचा मार्केट स्टँडर्ड चांगल्या कंपनीचा मी सांगतोय तुम्हाला. हे डिपेंड करतं तुम्ही कोणत्या कंपनी येतात आणि कुठल्या रँक म्हणजे कुठल्या जहाजावरती टाईप ऑफ द वेसल, सगळं व्हॅरी करतं सर या गोष्टी. पण मी जे सांगतोय का स्टँडर्ड चांगल्या कंपनीमध्ये. ओके. आता जे टाईप ऑफ जहाज आणि हे सगळं केलं तर हा पॉडकास्ट खूपच लेंदी होऊन जाईल. सो त्यासाठी मी माझ्या ऑडियन्सला सांगेल की डायरेक्टली याच्या इंस्टाग्रामला DM करा आणि हा काही सेशन्स वगैरे घेऊ शकतो मला तरी वाटतं लवकरच. सो ते तुम्ही अटेंड करू शकता आणि त्याच्यात तुमचे सगळे डाऊट्स तो क्लिअर करेल, कारण की हे खूप डीप मध्ये घुसून जाईल आणि ते पॉडकास्ट खूप लेंदी होऊन जाईल. ऍक्च्युली हा अनएक्सप्लोर्ड गोष्टी आहेत, एवढ्या गोष्टी सांगायच्या ना जे की कव्हर नाही होऊ शकत. ऑफकोर्स एका पॉडकास्ट मध्ये तर एवढं सांग मला आता की याच्यामध्ये फसवणूक कशी केली जाते. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे माझ्या ऑडियन्ससाठी की मर्चंट नेव्ही मध्ये फसवणूक कशी केली जाते मुलांची. सो सर फसवणूक होण्याचं कारण म्हणजे आपण स्वतः आहेत. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपण एखादी रील बघतो, अरे यार काय लाईफस्टाईल आहे, किती भारी ग्लॅमरस लाईफ, अरे इकडे हिंडतोय तो, तिकडे हिंडतोय, अरे इन्फ्लुएन्स होतात मुलं, इन्फ्लुएन्स झाला. आता मग पूर्ण पागल होतं, बेचैन होतं, किंवा मला करायचं काहीतरी करायचं. मग अशा करत असताना त्यांना समजत नाही सर, इंस्टाग्राम सगळं ऐकत असतो, जे आजकालचे प्लॅटफॉर्म आहेत ते अल्गोरिदम आहे, कुठून ना कुठून त्यांना कळून जाते की हा मर्चंट नेव्हीचं काहीतरी डोकं लावतोय. इव्हन तुम्ही एक सर्च जरी मारला याच्यावरती गुगलवरती, नेक्स्ट टाइम पासून तुम्हाला ऍडव्हर्टाईज रन व्हायला सुरू करतात. आता हे लोक कसे टार्गेट करतात, ऑनलाईन तुम्हाला कुठेतरी ऍड दिसणार एखादी, जे की खूप म्हणजे रिअरली मोठे इन्स्टिट्यूट असं डायरेक्ट ऍड करत नाहीत. ते तुम्हाला स्वतः रस्ता पकडून जायचं त्यांच्यापाशी, तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं सगळं. हे एखादी ऍड दिसते मग त्याच्यावर क्लिक करणार, मग त्यांनी डायरेक्ट तुमचं क्वालिफिकेशन विचारणार, तुमचे डॉक्युमेंट विचारणार, मग तुम्ही त्यांना डॉक्युमेंट पाठवणार, तुम्ही लगेच मारे मग, आणि त्यांचा नंतर मेल येणार किंवा हे होणार किंवा तुमचं सिलेक्शन वगैरे झालं. आणि सर मेल सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, मेल एवढे खतरनाक करता येतं आज. GPT वापरा किंवा GPT किंवा जेमिनाय AI वापरून एवढा व्यवस्थित आणि एवढा तुम्ही बघितलं, इव्हन मी जरी बघितलं तरी मला समजणार नाही किंवा हे ऍक्च्युअलमध्ये सिलेक्शन झालं असं वाटेल. अशा प्रकारचे मेल येतात आणि मग त्या ठिकाणी तो फसला म्हणून समजायचा. मग पैसे इनिशियली बेसिक मेडिकलसाठी बोलवतात सर, एवढी त्यांची ही गेलेली आहे ना सर, मेडिकलसाठी मुंबईला बोलवतात, त्यांच्याच पैशावरती मेडिकल करून घेतात. काहीतरी 500 रुपये रजिस्ट्रेशन फी द्या म्हणतात आणि त्यानंतर मेन स्कॅम सुरू होतो. 1 लाख रुपये टाका, तुमची जॉईनिंग आहे परवा. कोर्स नाही काय नाही, कशी जॉईनिंग तुझी, म्हणजे हे प्रकार होत आहेत. आणि लोकांकडून लाखो रुपये उकळतात सर, लाखो रुपये. 1 लाख रुपये द्या, 50,000 किती. तर सर बऱ्याच लोकांनी आज जर तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करा मित्रांनो, किती लोकांनी सुसाईड केलं या मर्चंट नेव्हीच्या चक्करमध्ये. इन्फ्लुएन्स होऊन असं गडबडीत नका जाऊ, एक रिसर्च करा तुम्ही स्वतः. आजच्या टायमिंगमध्ये मला वाटतं तुम्ही लोकांनी ChatGPT, जेमिनाय हे खूप व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळी माहिती सांगतात, तुम्ही त्यांना विचारा व्यवस्थितरित्या, तिथून माहिती काढून तुम्ही तुमचा पुढचा आराखडा तयार करा. मला एक सांग की असे भरपूर किती इन्स्टिट्यूट आहेत की ज्यामध्ये चान्सेस आहेत, म्हणजे जास्त आहेत महाराष्ट्रात किंवा भारतात, की तिथे मुलांची फसवणूक होते. असे आउट ऑफ 200-300 इन्स्टिट्यूट, आउट ऑफ असे किती इन्स्टिट्यूट असेल की ज्यामध्ये फसवणूकचे चान्सेस खूप हाय आहेत की होत आहेत आता सध्या? अराउंड 90% इन्स्टिट्यूट आहेत, सगळ्यामध्ये स्कॅम होतो सर. भरपूर इन्स्टिट्यूट आहेत. एक म्हणजे काय सर, सर्टिफिकेशन घ्यायला वेळ लागत नाही, म्हणजे सर्टिफिकेशन करून नंतर प्लेसमेंटला प्रॉब्लेम येतो सर. मग त्याच्यामुळेच म्हणतो कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय, डिस्पाईट मी तुम्हाला जे कॉलेज सांगितले ते सोडून कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय, स्वतःचा रिसर्च करा, त्या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड चेक करा. ऑनलाईन पूर्ण तुम्हाला माहिती भेटते. पण आता काय ऑनलाईनला पण कॉलेज फेक डेटा दाखवतात, सो त्यामध्ये पण पोरं कन्फ्युज होतात. म्हणजे माहीत नाही पोरांना याबद्दल, कारण की कॉलेजेस डेटा जो आहे ऑनलाईनला तो फेक पण दाखवू शकतात आणि दाखवतायत, असं नाही की दाखवत नाहीत. ओके, आपण फक्त डीप मध्ये जाऊन चेक करत नाही की हा खरंच झालाय की नाही हा मुलगा, त्याला कॉन्टॅक्ट नंबर तिथं दिला जात नाही, काही नाही. सो ह्या सगळा प्रकार होतोय आणि हा प्रकार थांबवायला पाहिजे आणि थांबला पाहिजे. यासाठी तुला काय वाटतं की काय बघितलं पाहिजे पोरांनी?
तर मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे याच्यामार्फत. सगळ्यात पहिल्यांदा मर्चंट नेव्हीमध्ये जास्त इन्स्टिट्यूट नाही आहेत जे की आय मीन हे आहेत, काय म्हणतात ते, चांगले इन्स्टिट्यूट आहेत ना, रिप्युटेड इन्स्टिट्यूट खूप कमी आहेत. तिथूनच तुमचा प्रयत्न पाहिजे आणि तिथून जर तुमचं सुरुवात झाली तर तुमचा लाईफ खूप स्वीट आहे, पुढे एकदम मस्त आहे. जास्त डोकं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुमचा पूर्ण रस्ता व्यवस्थित बिसलेला जाईल. ओके. आणि असं त्याच्यामुळे मी म्हणतो हे रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधून तुम्ही कोर्सेस करा. रेप्युटेड इन्स्टिट्यूट तुम्ही जेमिनीला विचारा, तुम्हाला 6 कॉलेजेस तो सांगेल. त्या 6 इन्स्टिट्यूटमधून तुम्ही करा. तुम्ही कधीही विचारा, तुम्हाला तो 6 महाराष्ट्रातले 6 कॉलेज कोणते आहेत फक्त विचारा, त्याचं उत्तर येईल. त्या 6 कॉलेजमधून करा. ओके. म्हणजे जास्त कुठं बाहेर भरकटू नका, माझं हे म्हणणं आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी आपले क्वेश्चन्स झालेले आहेत आणि मला तरी वाटतं आता खूप लेंदी होऊन जाईल पॉडकास्ट. आपण याला आता राऊंड अप करू आणि लास्ट थोडे काही प्रश्न आहेत माझे, त्यांचे उत्तर दे फक्त. की मर्चंट नेव्हीचा जो ऑप्शन आहे, हे जो करिअर आहे, हे कोणासाठी बेस्ट आहे आणि कोणासाठी नाही, काय वाटतं तुला? मला काय वाटतं सर, ज्यांच्या आईवडिलांना 2 मुलं आहेत, त्यातल्या एकाने गेलं तरी चालेल. त्याचं कारण म्हणजे ज्यांचा एकुलता एक मुलगा आहे, त्यांनी, मला वाटतं म्हणजे मोस्टली अवॉइड करायचं आहे. आणि खरंच खूप चांगली फील्ड आहे सर. तुम्हाला फायनान्शियली खूप स्टेबल बनवते कमी वयामध्ये, ज्याला खरंच म्हणजे थोडंसं स्टेबिलिटी पाहिजे लाईफमध्ये. पण तेवढी रिस्क आहे का जेवढी रिस्क बाहेर सांगितले जाते? मला वाटत नाही, कारण की आज मी 6 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे. आज म्हणजे कसल्याही प्रकारचा धोका नाही, काही नाही. लाखोची पगार घेतोय. माझं वय 26 आहे. माझे देश फिरून झालेले आहेत 50-60च्या वरी. नाव घ्यायला गेले तरी त्याची लिस्ट संपणार नाही, एवढे देश मी या कमी वयामध्ये फिरलोय. बरं, शेवटचा प्रश्न. नो पे नो वर्क म्हणून काही कन्सेप्ट आहे का तुमच्या? येस, एक्झॅक्टली. सो मर्चंट नेव्हीमध्ये कसं असतं मित्रांनो, ज्या टायमिंगला तुम्ही जहाजावरती राहता त्या टायमिंगला तुम्हाला पगार दिला जातो. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. ते तुम्ही कंपनीसोबत जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता त्या टायमिंगच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये अशा काही कंपन्या जे की तुम्हाला फुल इयर सॅलरी करतात. कॉन्ट्रॅक्ट किती पद्धतीचे असतात ते पण सांगून द्या. 2 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट असतात. त्याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट असतो फुल इयरचा, त्याच्यामध्ये 4 on 2 off म्हणजे 4 महिने जॉबवरती 2 महिने ऑफ, 4 महिने जॉबवरती 2 महिने ऑफ, अशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट असतो. आणि त्याच्यामध्ये थोडीशी सॅलरी कमी करतात, बट म्हणजे हे फिक्स असतं तुमचं जाणं येणं, तुम्हाला घरी थांबता येत नाही, रिलॅक्स असं थांबता. आणि पे ॲज यू तुम्ही जो म्हणलात, हा एक दुसरा कन्सेप्ट आहे. मोस्टली 80% सीफेरर हा प्रिफर करतात. म्हणजे याच्यामध्ये पगार पण तेवढाच जास्त दिला जातो. अँड जशी तुमची मर्जी आहे तशी त्याच्यावर तुम्ही जॉब करा, वापस सुट्ट्या घ्या, 6 महिने घ्या, पुन्हा वापस जा, असं करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जहाजावरती जातात त्या टायमिंगला तुम्हाला पगार भेटतो, वापस आलात पगार नाही भेटतो. हा एक साधा डिफरन्स आहे. आणि एवढं आहे की मित्रांनो, पगार एवढी देतात ना तुम्ही जेव्हा जहाजावरती असतात, की तुमच्या म्हणजे 1 महिन्याचा पगार 1 वर्षाचा पूर्ण एक्सपेन्स कव्हर करू शकतो. एवढी पगार ऑफिसर साईडला भेटून जाते. आणि जे बाहेर सांगितलं जातं की 6 महिने जहाजावर आणि 6 महिने सुट्ट्या, हे खरंच असतं का? नाही सर, ते कसं आहे तुम्हाला सांगतो. 6 महिने सुट्ट्या नाही, कोणी घेत नाही 6 महिने सुट्ट्या आजच्या टायमिंगला. 6 महिने जॉब करते हे खरं आहे, आणि त्याच्यानंतर मॅक्सिमम 2-3 महिने थांबतो माणूस. काय करणार सर घरी, एवढं काही. ते जे 2-3 महिने 6 महिने सुट्ट्या असतात त्यांचा पगार नसतो ना? पगार नसतो सर त्या 2-3 महिने. म्हणजे कोणी म्हणजे युजली 3 महिने 4 महिने जेवढं तुम्ही जहाजावर तेवढाच पगार भेटतो. ओके. पण तो डबल म्हणू शकतो आपण, तो डबल मिळतो. आता सर्वात लास्ट प्रश्न, आणि जो की माझ्या ऑडियन्सचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या ऑडियन्ससाठी, की याच्यात तुला सॅलरी किती आता, आणि तुझी जी स्टार्टिंग सॅलरी होती तिथपासून तर आता किती आहे हे तू सांगू शकतोस का? फक्त म्हणजे तुझा कन्सेंट असेल तर सांग. ओके. मी मित्रांनो म्हणजे सांगायला कसल्याही प्रकारचं मला हे नाही आहे. मी सांगू शकतो, मार्केट रियालिटी आहे, जे आहे ते आहे. आणि मला वाटतं की मी सांगून खूप मोठी चांगली गोष्ट करतोय, कारण की लोक अवेअर होतात की एक्झॅक्टली काय आहे आणि कसं आहे. या गोष्टीने तरी कळेल मुलांना. ओके, सिरियस घेतील जरा. येस. सो मित्रांनो, मी DNS हा कोर्स केला होता 12th नंतर. त्याच्यानंतर मी 18 महिन्याची ट्रेनिंग केली. 18 महिन्याच्या पिरियडमध्ये मला स्टायपन भेटायचा. स्टार्टिंग मला $500 भेटायचे त्या टायमिंगला. तर सपोज 500 जर आता अप्रॉक्सिमेटली 45,000 काहीतरी होतात. आता तीच वाढून लेटेस्टमध्ये $600 झालेली आहे. सो $600-$650. तो मला अराउंड 45,000 ट्रेनिंगमध्ये पगार बसला, पूर्ण जेवढं मी ट्रेनिंग घेतली सुरुवातीला. ट्रेनिंगच्या नंतर मी आमच्या कंपनीमध्ये, तुम्ही ॲज अ ज्युनियर ऑफिसर जाता पहिल्यांदा. म्हणजे डायरेक्ट म्हणजे ही जी स्ट्राईप दिसते याची डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी ते तुम्हाला देत नाहीत. त्याच्या आधी तुम्हाला ट्रेनिंग ऑफिसर म्हणून काम करावं लागतं. मी 4th ऑफिसर म्हणून काम केलं. त्या टायमिंगला मला पगार बसला म्हणजे डॉलर्समध्ये बसला $1,900, विच इज इक्वॅलेंट टू
1,70,000च्या आसपास, 70-80,000च्या आसपास मला त्याच्यामध्ये भेटला. त्याच्यानंतर ॲज अ थर्ड ऑफिसर म्हणून मी आत्ता पगार घेतोय, दॅट इज क्लोज टू $32,000-$33,000, विच इज इक्विवॅलेंट, म्हणजे जर INR मध्ये सांगायचं म्हटलं तर विच इज 2,90,000च्या आसपास मला पगार सध्या बसतोय. आणि हीच जर पगार, आता मी पुढच्या पण पगारी सांगतो तुम्हाला, मला आय एम नॉट, म्हणजे मला सांगायचं नाही, मी तुम्हाला एक आयडिया देतो की कसा असेल त्याचा पुढचा पगार. त्याच्यानंतर जेव्हा तुमचं प्रमोशन होऊन तुम्ही नेक्स्ट जात, म्हणजे थर्ड ऑफिसरमधून पण 2-3 कॉन्ट्रॅक्ट करावं लागतात. त्या टायमिंगला प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला तुमची पगार एक 30-40-50,000 वाढते. म्हणजे नेक्स्ट कॉन्ट्रॅक्टला माझी जी पगार आहे ती बसेल मला डायरेक्ट, आता जेव्हा मी नेक्स्ट जाईन त्या टायमिंगला, 3,50,000-60,000 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉन्ट्रॅक्टला जाईन अराउंड 3,90,000, 4,00,000च्या आसपास जाईन. हे पर मंथ सांगतोय, पर मंथ सांगतोय, वार्षिक नाही सांगत आहे. सो ही अशी पगार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, सो म्हणजे या फील्डमध्ये पैसा भरपूर आहे असं म्हणू शकतो, आणि त्यासाठी तेवढी मेहनत घेणं पण खूप गरजेचं आणि आहे. आजच्या टायमिंगला कॉम्पिटिशन भरपूर आहे, भरपूर अभ्यासही करणं तेवढंच गरजेचं आहे, आणि प्लेसमेंट मिळणं खूप कठीण आहे. खूप कठीण आहे मित्रांनो, खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे. त्यासाठी कॉलेजेसची तेवढी फीस पण आहे. आणि ओके, तर पुढच्या सॅलरीज पण कव्हर करतो ना सर, कॅप्टन हे ते कॅप्टनच्या सांगू शकतोस तू. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची जी नेक्स्ट पगार असते, जेव्हा तुम्ही तो प्रमोशन होतं सेकंड ऑफिसर, त्या टायमिंगला अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 5 लाख, म्हणजे 4,80,000 स्टार्टिंग होते, ते वाढत 6-7 लाखापर्यंत जाते हायेस्ट पगार पर मंथ. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही चीफ मेट होता, चीफ ऑफिसर होता एका जहाजाचा, आणि तुमची पगार, मी ह्या ज्या सगळ्या सॅलरी सांगतोय कंटेनरशिप वरतीच्या सॅलरी आहेत एका चांगल्या कंपनीच्या, तुमची स्टार्टिंग पगार होते अप्रॉक्सिमेटली 7 लाख रुपये स्टार्टिंग होती पर मंथ, वाढत 9-10 लाखापर्यंत. कंटेनरशिपचं बोलतोय तो. ओके, एवढे पगार आहे. आणि नंतर फायनल रँक, म्हणजे जिथं सगळ्यांचं जाण्याचं लास्ट रँक, तो असते कॅप्टन. त्याची स्टार्टिंग सॅलरी 10 लाखांनी सुरुवात होते, अँड विच विल गो अप टू, म्हणजे जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स होतो, जसं तुमचा हे वाढतो, ती मॅक्सिमम 14-15 लाखापर्यंत पर मंथ कंटेनरशिप वरती जाऊ शकतो. अशा प्रकारच्या सॅलरीज आहेत, खूप सॅलरी. आय थिंक आता तरी इन्फ्लुएन्स होईल माझी ऑडियन्स. सो विचार करा मर्चंट नेव्ही बद्दल, आणि थोडंसं जास्त डीप रिसर्च करा, त्यानंतर डिसिजन घ्या. फॅमिलीचं पण बघा. आणि सर मी महाराष्ट्राच्या पब्लिकसाठी म्हणजे एक थोडंसं एक काइंड ऑफ करिअर काउन्सिलिंग विचार करतोय की कारण की सर लोकांना ठीक आहे माहिती नाहीये की कशा आहे काय नाही, मी थोडंसं गाईड करू शकतो. चांगली गोष्ट आहे, म्हणजे ऑब्विसली पाहिजे तसं, आणि कमीत कमी खर्चात ते तू उपलब्ध करशील ऑडियन्स. एक्झॅक्टली सर, कारण की खूप पोरं खूप गरिबीच्या परिस्थितीतून, आता तू जसा आलाय तुला माहिती आहे की काय परिस्थिती असते. सो आय थिंक तू ते काउंट केलं असेल, ते तू कन्सिडर करूनच निर्णय घेत असशील. सो मी व्यवस्थित ह्याच्यामध्ये करेन. मी फीस माझा मेन हेतू नाही आहे पैसे कमवण्याचा, ऑब्विसली मेनली थ्रू गाईड. मला 8 ते 10,000 लोकांचे DM आलेले आहेत, आणि त्या सगळ्या लोकांना मला रिप्लाय करणं होत नाहीये सर, साहजिक नाहीये. तर मी थ्रू व्हिडिओज आणि थ्रू म्हणजे काहीतरी चांगलं करतोय, तुझे आता व्हिडिओज वगैरे बनवतोय तो. आणि लवकरच मी सरांच्या या चॅनल मार्फत म्हणजे अनाऊन्स करतो की लवकरच आपण एक महाराष्ट्रातली पहिली म्हणजे व्यवस्थितरित्या गाईड करणारी एक करिअर अकॅडमी लॉन्च करतोय. मर्चंट नेव्हीची करिअर अकॅडमी लॉन्च करतोय सरांच्या चॅनलच्या मार्फत. मी माझ्या मनात नव्हतं, पण मला आज सरांचं म्हणजे पॉडकास्ट करताना म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत ही गोष्ट जाईल. अँड तुम्ही जर सपोज इंटरेस्टेड असाल तर मरीन इन्स्टाला फॉलो करून ठेवा माझ्या अकाउंट. येस, मी याची जी आयडी आहे ती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. याचं जे युट्यूब चॅनल आहे ओपन केलं माहित नाही, मी इन्स्टावरतीच आहे सध्या. सो मी तिथंच अनाऊन्स करेन. इन्स्टा हँडल मी त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकणार आहे. बाकी याच्याकडून मी अजून काही माहिती घेणार आहे की मर्चंट नेव्ही बद्दल इन्स्टिट्यूट जे आहेत चांगले ते पण मी खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकून देईल. सो थँक्यू सो मच पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आणि माझ्या ऑडियन्सला एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्याबद्दल. भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये विचारा मर्चंट नेव्हीबद्दल. त्याची उत्तरं मी शिवमकडून घेईल, आणि तुम्हाला मी कॉमेंटमध्ये त्याची उत्तरं नक्कीच देईल. बाकी शिवम तर देईलच ते कॉमेंटचे रिप्लाय. सर आणखी एक रिक्वेस्ट, जर सपोज जर सपोज लेट्स से त्यांना आवडत असेल तर आपण याचा पार्ट 2 पण करू शकतो. तुमचे जे पण काही डीप पुढचे जे क्वेश्चन्स आहेत जे की आम्ही अवॉइड केले जाता, तर ते पार्ट 2 मध्ये जर तुमची रिक्वेस्ट असेल, जर चांगला रिस्पॉन्स याला मिळाला तर आपण पार्ट 2 नक्कीच करूया. ठीक आहे. थँक्यू शिवम. सर मी आणखी एकदा थँक्यू सो मच सर. सर देखील खूप मोठं काम करतात मित्रांनो, मला सांगायची गरज नाहीये, सर स्वतःमध्ये हे आहेत. पण थँक्यू सो मच मला एक संधी दिल्याबद्दल, या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुमच्या ऑडियन्सशी कनेक्ट होण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे आणि तुमच्या पूर्ण जे तुमचे फॉलोअर्स आहेत किंवा तुमचे सबस्क्राईबर यांच्यामुळेच आपण आहेत बघा. येस त्यांच्यामुळेच आपण आहेत. येस, आपण आपलं कामच आहे, आपल्याकडून जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं देण्याचा आपण ऑडियन्सला प्रयत्न करतोय.
बाकी वरच्या हातात आहे की पॉडकास्ट किती लोकांपर्यंत किती पोहोचवायचा लोकांपर्यंत आहे पोहोचतो आणि आणि तुमच्या हातात आहे की हा पॉडकास्ट किती लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे इथपर्यंत जर तुम्ही पॉडकास्ट बघितला असेल तर एक लाईक नक्कीच करून जा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा की ज्यांना मर्चंट नेव्हीमध्ये जायचं आहे आणि त्याची सत्यता त्यांना ह्या पॉडकास्टमधून कळेल की काय विषय आहे नेमका. तर बस दॅट्स इट आजसाठी. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणखी एक गोष्ट बोलतो सर, आणि खरं सांगतो मित्रांनो, खरं सांगतो, आपल्या एखाद्या जवळच्याचं जर करिअर घडत असेल तर हा पॉडकास्ट त्याच्यासोबत शेअर करायला विसरू नका. येस, कारण की नक्कीच. एक छोटासा पॉडकास्ट त्याचं जीवन बदलू शकतं किंवा त्याची पूर्ण आयुष्य बदलू शकतं. तर एक शेअर करायला विसरू नका फक्त, एवढीच एक छोटीशी रिक्वेस्ट. चलो. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.